श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या 2 पीक वाणांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरण आणि जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्यंत सुपीक, हवामानाला अनुकूल आणि जैवसंवर्धन करणाऱ्या 61 पिकांच्या 109 वाणांचं लोकार्पण नुकतंच झालं. नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या परिसरात हा सोहळा झाला. या पीक वाणामध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पानं विकसित केलेल्या तुरीच्या फुले पल्लवी या वाणाचा तसंच चारधारी वालाच्या फुले श्रावणी या वाणाचा समावेश होता. फुले पल्लवी वाण विकसित करण्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर NS कुटे, डॉक्टर VN कुलकर्णी, YR पवार, डॉक्टर VA चव्हाण, डॉक्टर CB वायल आणि वसंत भोजने यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर वालाचं वाण विकसित करण्यामध्ये डॉक्टर MT भिंगारदे, डॉक्टर सुरेश दोडके, डॉक्टर YG बन, BR अडसुरे आणि SS वेताळ यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ लेखक रवींद्र शोभणे यांच्या आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत नुकतंच करण्यात आलं. या पुरस्काराचं हे 34वं वर्ष होतं. यंदा ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कानपूरचे समीर चव्हाण यांच्या अखई ते जाले या ग्रंथाला उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, प्रफुल्ल शिलेदार यांच्या हरवलेल्या वस्तूंचे मिथक या कविता संग्रहाला विशेष साहित्य पुरस्कार, श्रीनिवास हेमाडे यांच्या तत्वभान या वैचारिक ग्रंथाला अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, बाळासाहेब लबडे यांच्या काळ मेकर लाईव्ह या कादंबरीला जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, हसन शेख पाटेवाडीकर यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार, तर प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सहकार क्षेत्रासाठी आपलं आयुष्य देणारे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना केंद्र सरकारनं भारतरत्न देऊन सन्मानित करावं अशी मागणी रवींद्र शोभणे यांनी यावेळी केली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही पद्मश्री डॉक्टर विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं आणि शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण पार पडलं. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अधिकारी मान्यवर उपस्थित होते. नक्षलग्रस्त भागात विशेष सेवा पार पाडल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचा तसंच उत्कृष्ट सेवेबद्दल अधिकाऱ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानं भंडारदरा धरणासह या लाभक्षेत्रातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण भरण्याच्या मार्गावर आहे, तर अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात पाण्याची आवक होत आहे. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होत आहे. तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सुरेखा जोशी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.